102.7 मेगाहर्ट्झवर हे आकाशवाणीचं यवतमाळ केंद्र आहे. सायंकाळचे 7:30 वाजत आहेत. शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. किसान वाणी. किसान वाणी. किसान वाणी बहर कृषी तंत्रज्ञानाचा. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार. किसान वाणी कार्यक्रम ऐकणाऱ्या समस्त कास्तकार बंधू आणि भगिनींचं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत आणि यासोबतच मृणालिनी दहिकरचा सप्रेम नमस्कार. श्रोते हो, आज जागतिक छायाचित्रण दिन. जागतिक छायाचित्रण दिन दरवर्षी 19 ऑगस्टला साजरा केला जातो. 1839 साली फ्रेंच शास्त्रज्ञ लुई दागेर यांनी दागेरोटाइप ही पहिली छायाचित्रण पद्धत विकसित केली. त्या घटनेच्या स्मरणार्थ हा दिवस निवडला गेला आहे. छायाचित्रण कला आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात ही एक क्रांतिकारक घटना ठरली. छायाचित्रण हे केवळ क्षणांचे जतन करण्याचे साधन नाही, तर विचार व्यक्त करण्याचा एक प्रभावी मार्ग देखील आहे. एका छायाचित्रणाद्वारे एखादी कथा सांगता येते, भावना व्यक्त करता येतात आणि सांस्कृतिक तसेच ऐतिहासिक घटकांचे दस्तऐवजीकरण करता येते. आजच्या डिजिटल युगात छायाचित्रण हे अधिक सुलभ आणि सर्वसमावेशक झाले आहे. स्मार्टफोन आणि डिजिटल कॅमेऱ्याच्या मदतीने प्रत्येक जण छायाचित्रकार होऊ शकतो. तेव्हा आज सर्व फोटोग्राफर्सना जागतिक फोटोग्राफी दिनाच्या म्हणजेच छायाचित्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. शेतकरी बंधू भगिनींनो, किसान वाणी या कार्यक्रमात महत्त्वाचं निवेदन आता ऐका. हॅलो कास्तकार या फोन इन कार्यक्रमासंबंधीचं हे निवेदन आहे. शेतकरी बंधू भगिनींनो, हॅलो कास्तकार हा फोन इन कार्यक्रम शनिवार आणि रविवार दिनांक 23 आणि 24 ऑगस्ट 2025 रोजी किसान वाणी अंतर्गत प्रसारित होईल. या कार्यक्रमात आपणही सहभागी होऊ शकता. आपण आपले शेतीविषयक प्रश्न वा समस्या विचारा, त्याला तज्ज्ञ, शास्त्रज्ञ आणि अधिकारी उत्तरं देतील. तसेच त्याचं प्रसारणही केलं जाईल. तेव्हा आपले शेतीविषयक प्रश्न वा समस्या विचारा. गुरुवार दिनांक 21 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 3 ते 4 या कालावधीत. तुम्हाला फोन करायचा आहे 07232 24 54 64 या फोन क्रमांकावर आणि म्हणायचं आहे हॅलो कास्तकार. निवेदन संपलं. हर जोखिम से निकल कर फसल आए, सुरक्षित हो जाए. फसल बीमा से हर किसान अब आत्मनिर्भर हो जाए. संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है. अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए कोई डर नहीं. अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं, क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा. बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा. योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान. अब आपकी है बारी. नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण. फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण. प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच. कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
शेतकरी बंधू भगिनींनो, यानंतर किसानवाणी कार्यक्रमात ऐकूया कृषी उत्पन्न बाजार समिती यवतमाळ यांच्याकडून प्राप्त झालेले बाजारभाव. सोयाबीन 4,200 ते 4,780 रुपये प्रति क्विंटल, तूर नवीन 5,800 ते 6,420 रुपये प्रति क्विंटल, चना भेटू 5,400 ते 5,870 रुपये प्रति क्विंटल, डॉलर चना नवीन 5,500 ते 6,000 रुपये प्रति क्विंटल, गहू नवीन 2,300 ते 2,700 रुपये आणि तीळ 8,500 ते 9,885 रुपये प्रति क्विंटल. शेतकरी बंधू भगिनींनो, हे होते कृषी उत्पन्न बाजार समिती यवतमाळ यांच्याकडून प्राप्त झालेले बाजारभाव. कानाच्या वाटेनं मनाकडे आणि मनाच्या वाटेनं शेताकडे नेणारी आपली सर्वांची किसान वाणी. शेतकरी बंधू भगिनींनो, किसानवाणी कार्यक्रमात यानंतर आता ऐकूया माननीय श्री शिवराज सिंग चौहान, कृषी आणि किसान कल्याण मंत्री, भारत सरकार यांचा शेतकऱ्यांसोबत झालेला संवाद ऐकूयात. पूरा देश एक नई प्रेरणा और नई ऊर्जा से भर गया. स्वदेशी का मंत्र आज प्रधानमंत्री जी ने दिया और आपने देखा कि आज किसानों ने भी देश में बनी चीजें ही खरीदने का संकल्प लिया. बीच में मैंने पूछा कि प्रधानमंत्री जी ने क्या क्या कहा, तो सबने बताया आत्मनिर्भर भारत, स्वदेशी और एक चीज और कि सरकार फाइल में नहीं लाइफ में दिखनी चाहिए. आज मैंने दोनों विभाग के अपने अधिकारियों के साथ चर्चा की कि सरकार लाइफ में और बेहतर कैसे दिखे, इसके लिए भी काम करना है. एक तरफ जहां संकल्प कि किसानों, पशुपालकों, मछुआरों के हितों के साथ कोई समझौता नहीं होगा. राष्ट्रहित सर्वोपरि का उद्घोष ये केवल भाषण नहीं था, प्रखर राष्ट्रभक्ति का प्रचंड उद्घोष आज प्रधानमंत्री जी ने किया है और नई राह दिखाई है. आत्मनिर्भर भारत के निर्माण के लिए हम सब अपने आप को समर्पित करें. हम दोनों चीजें करेंगे. अपने देश में अधिकतम खाद कैसे बने, इसकी भी कोशिश करेंगे. आज हम निर्भर है विदेशों पर. कई बार देर हो गई लाने में तो दिक्कत पैदा हो जाती है. हम खाद का संतुलित उपयोग करें, ये भी उन्होंने आग्रह किया, और अधिकतम देश में ही बनाएं, इसके काम में भी लगेंगे. ये ICAR, भारतीय कृषि अनुसंधान परिषद, संकल्प लिया है कि हम अधिकतम रिसर्च और शोध करके जो चीजें अपने यहाँ ही बेहतर की जा सकती है, यहीं बेहतर हो और यहीं बना के उपयोग की जा सकती है, उस दिशा में भी काम करें. हमने पिछले विकसित कृषि संकल्प अभियान के दौरान जो समस्या आई थी उनके समाधान के लिए वन टीम वन टास्क वैज्ञानिकों की वो भी बनाई है. और मुझे कहते हुए भी खुशी है कि रबी की फसल की तैयारी हम अभी से शुरू कर रहे हैं. हमारी रबी कॉन्फ्रेंस 15 और 16 सितंबर को यहीं होगी, जिसमें सभी राज्यों के कृषि मंत्री, विशेषज्ञ, कृषि वैज्ञानिक, अधिकारी भाग लेंगे. और विकसित कृषि संकल्प अभियान फिर चालू होगा 3 अक्टूबर से 18 अक्टूबर तक, जिसमें फिर लैब लैंड के पास जाएगी, वैज्ञानिक किसान के पास जाएंगे. शेतकरी बंधू भगिनींनो, आत्ताच आपण माननीय श्री शिवराज सिंग चौहान, कृषी आणि किसान कल्याण मंत्री, भारत सरकार यांचा शेतकऱ्यांसोबत झालेला संवाद ऐकलात. किसान वाणी हा कास्तकार बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया हुमणी अळींचे नियंत्रण याविषयी डॉक्टर प्रमोद मगर, विषय विशेषज्ञ कीटकशास्त्रज्ञ,
कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ यांची मृणालिनी दहिकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकूयात. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण हुमणी अळींचं नियंत्रण याविषयी माहिती जाणून घेणार आहात आणि त्यासाठी आपल्याकडे तज्ज्ञ म्हणून आलेले आहेत डॉक्टर प्रमोद मगर सर, विषय विशेषज्ञ कीटकशास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ. सर, कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार सर, सध्या परिस्थितीमध्ये हुमणी अळींचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत आहे आणि विशेषत्वाने सोयाबीन पिकांवर हुमणी अळी मोठ्या प्रमाणात येत असते, तर आपण काय सांगाल याविषयी? निश्चितपणे सद्य परिस्थितीमध्ये आपल्या यवतमाळमध्येच नव्हे तर बहुतांशी विदर्भाच्या बऱ्याचशा भागांमध्ये हुमणी अळीचा प्रादुर्भाव आपल्याला होताना दिसत आहे आणि त्या अनुषंगानं या हुमणी अळीची आपल्याला ओळख असणं गरजेचं आहे आणि त्यानुसार आपल्याला या किडीचं व्यवस्थापन करणं सोयीचं होईल. हुमणी अळी जी आहे ही एक बहुभक्षी कीड आहे जी महाराष्ट्रामध्ये होलोट्रिचिया सेरॅटा नावाची जी प्रजाती आहे ती प्रामुख्यानं सोयाबीन, कापूस, तूर या पिकाचं नुकसान करते. सर्वसाधारणपणे आपण जर बघितलं तर जरी ही कीड बहुभक्षी असली तरीसुद्धा ऊस, हळद आणि भुईमूग या पिकांवरती या किडीचा प्रादुर्भाव आपल्या यवतमाळमधील उमरखेड, महागाव, पुसद, दिग्रस या भागांमध्ये गेल्या 3-4 वर्षापासून आपल्याला कमी जास्त प्रमाणात आढळत होता. परंतु आपण बघतोय की आता सध्या चित्र हे बदललेलं आहे आणि आपल्या यवतमाळ जिल्ह्याचा जर विचार केला तर सर्वसाधारणपणे काही ठिकाणीच परंतु सर्व तालुक्यामध्ये हा प्रादुर्भाव हुमणी अळीचा सोयाबीन पिकामध्ये, कापूस पिकामध्ये किंवा तूर पिकामध्ये आढळून येत आहे. शेतकऱ्यांकडून आता सध्या सोयाबीन पिकाच्या बाबतीमध्ये जास्त विचारणा होत आहे कारण सोयाबीन पिकामध्ये या हुमणी अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. बरोबर. सर, याला नेमकं कारण काय सांगता येईल? हुमणी अळींचं इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जो शिरकाव झालेला आहे यावेळी? निश्चितच मी जसं सांगितलं आपल्याला की हुमणी अळीची प्रजाती जी आहे तर त्यामध्ये वेगवेगळ्या प्रजाती आहेत आणि जसं जसं ऊस या पिकाखालील क्षेत्र आपलं काही ठिकाणी आहे, काही ठिकाणी भुईमूग लागवडीखालील क्षेत्र आहे. त्याचबरोबर या कारणाव्यतिरिक्त समजा आपण जर बघितलं तर जे शेणखत आपण शेतामध्ये वापरतो किंवा जी खतं आपण शेतामध्ये वापरतो ती चांगली कुजलेली नसली आणि ती जर आपल्या वापरण्यात आली तर अशा वेळेला या हुमणी अळीचा प्रादुर्भाव तिथं वाढायला सुरुवात होते. त्यामुळं जे शेणखत आपण शेतामध्ये टाकणार आहोत ते चांगलं कुजलेलं असावं जेणेकरून आपल्याला या हुमणी अळीचा जो प्रादुर्भाव आहे तो आपल्याला तिथे वाढणार नाही. आणि या हुमणी अळीच्या बाबतीमध्ये आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की जेव्हा ही कीड प्रौढ अवस्थेमध्ये म्हणजेच भुंगेरा अवस्थेमध्ये असते तेव्हा आपण या किडीचं जर व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला तिथे फायदा होतो. अच्छा. हुमणी अळीचं नियंत्रण करण्यासाठी कुठल्या कुठल्या उपाययोजना करणं गरजेचं आहे सर? निश्चितपणे जसं तुम्ही विचारलं आणि मी तुम्हाला सांगितलं की या हुमणी अळीचा जर आपल्याला बंदोबस्त करायचा असेल तर आपल्याला अशा वेळेला जेव्हा पहिला पाऊस पडतो, सर्वसाधारणपणे मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये पाऊस आपल्याकडे खरीपाचा पडत असतो, तेव्हा त्या अनुषंगाने पहिला पाऊस पडल्यानंतर आपल्या शेतातील कडुनिंब, बोर किंवा बाबळीची जी झाडं आहेत त्या झाडांचं आपण निरीक्षण केलं पाहिजे. विशेषतः रात्रीच्या वेळेला जर आपण तिथं बघितलं तर आपल्याला काही भुंगेऱ्यांचा पानांवर खातानाचा आवाजसुद्धा तिथे येऊ शकतो. तर अशा परिस्थितीमध्ये आपण या किडीचे भुंगेरे आकर्षित करण्याच्या दृष्टिकोनातून आपण जर त्या झाडावरती एखादा प्रकाश सापळा लावला किंवा एखादा लाईट तिथे जर आपण लावला तर आपल्याला ते भुंगे त्या लाईटाकडे आकर्षित करता येईल आणि त्या लाईटाखाली, त्या प्रकाश सापळ्याखाली एक टोपलं आपण ठेवलं, त्या टोपल्यामध्ये पाणी, त्यामध्ये मग एकतर कपडे धुण्याची पावडर मिक्स करून थोडंसं आपण जर ते पाणी तिथं ठेवलं तर ते भुंगेरे प्रकाशाकडे आकर्षित होऊन नंतर त्या पाण्यातसुद्धा पडतात. आणि इथे आपण या हुमणी अळीचं कसं व्यवस्थापन करू शकतो? जर एक भुंगेरा जर आपण तिथे पकडू शकलो आणि तो जर मादी भुंगेरा जर असेल तर अशा वेळेला एक मादी 40 ते 50 अळ्यांना जन्म देते, म्हणजे 40 ते 50 अंडी घालते आणि त्यापासून 40 ते 50 अळ्या निर्माण होऊ शकतात. म्हणून जर आपण भुंगेरा ही अवस्था जर आपण नियंत्रणात करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला तिथे अति जास्त फायदा होऊ शकतो.
परंतु एकंदरीतच आपण बघितलं की सर्वसाधारणपणे प्रत्येक झाडावर जर आपल्याला 20 किंवा त्यापेक्षा जास्त हे भुंगेरे दिसत असतील तर ही प्रौढ अवस्थेतील या हुमणी अळीच्या प्रौढ किडीची आर्थिक नुकसान पातळी आहे असं आपण समजू शकतो. त्यामुळं आपल्याला या किडीच्या बंदोबस्ताकरता त्याचा प्रौढांना भोंगेरांना आकर्षित करून नष्ट करणं हा महत्त्वाचा पर्याय आहे. आणि त्या व्यतिरिक्त आपल्याला जर या किडीचं व्यवस्थापन करायचं असेल, अळी अवस्थेमध्ये करायचं असेल तर आपल्याला या किडीचा आयुष्यक्रमसुद्धा समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. अच्छा, या किडींचं आयुष्य कशा प्रकारचं, याचा जो जीवनक्रम आहे तो कसा असतो सर? निश्चितपणे हुमणी अळी जी आहे या हुमणी अळीचा आयुष्यक्रम हा 1 वर्षाचा असतो. म्हणजे 12 महिने या किडीला एक पिढी पूर्ण करण्यासाठी वेळ लागत असतो. त्यामधली अंडी अवस्था जी आहे ती साधारणपणे 5 ते 15 दिवसांची असू शकते. त्यानंतर जी अळी अवस्था आहे तर सर्वसाधारणपणे 8 ते 9 महिन्याची अळी अवस्था आहे. त्यानंतर कोश अवस्था जर आपण बघितली तर सर्वसाधारणपणे 35 ते 40 दिवसांची कोश अवस्था आहे. आणि प्रौढ अवस्था जर आपण बघितली तर सर्वसाधारणपणे 1 ते 1.5 महिना किंवा 2 महिन्यापर्यंत या किडीची प्रौढ अवस्था ही असू शकते. आणि हे सगळं वातावरणावर अवलंबून असतं. आता आपल्याला या किडीचे आपण सद्य परिस्थितीमध्ये जर विचार केला तर आपल्याला सोयाबीन, कापूस, तूर या पिकामध्ये, उभ्या पिकांमध्ये या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला आता सद्य स्थितीमध्ये दिसत आहे. तर या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला जर नियंत्रणात करायचा असेल तर प्राथमिक स्वरूपाचा प्रादुर्भाव आढळून आला म्हणजे अळ्या छोट्या छोट्या आकाराच्या आहेत. आता हे आपल्याला कधी समजून येईल जेव्हा आपण प्रति 1 एकर क्षेत्रामध्ये 20 ठिकाणी 1 बाय 1 बाय अर्धा फूट या प्रमाणात जर आपण खड्डे केले तर आपल्याला तिथे किती हुमणी अळ्यांची संख्या आहे त्यावरून त्या किडीची आर्थिक नुकसान पातळी काढता येईल. त्याचबरोबर प्रति मीटर ओळीमध्ये जर आपल्याला 1 ते 2 हुमणी अळी आढळत असेल तर ही त्या किडीची आर्थिक नुकसान पातळी आहे असं समजून जर आपल्याला प्राथमिक स्वरूपाचा किडीचा प्रादुर्भाव दिसत असेल तर अशा वेळेला मेटारायझियम ॲनिसोप्ली या जैविक बुरशीजन्य कीटकनाशकाची 4 मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणामध्ये आळवणी जर आपण त्या झाडामध्ये पिकामध्ये केली तर आपल्याला हुमणी अळीचा बंदोबस्त करता येऊ शकतो. किंवा जिथे आळवणी शक्य नाही, सोयाबीन सारख्या पिकामध्ये आळवणी आपल्याला करता येणार नाही, त्यामध्ये त्या परिस्थितीमध्ये मेटारायझियम ॲनिसोप्ली 1 किलो 100 किलो शेणखतामध्ये मिसळून आपण जर ते प्रति हेक्टरी शेतामध्ये फेकली आणि एक ओलीत जर आपण करू शकलो तर आपल्याला या हुमणी अळीचा बंदोबस्त तिथे करता येऊ शकतो. आता सद्य परिस्थितीमध्ये आपण बघतोय की करंगळीसारख्या काही शेतामध्ये अळ्या दिसत आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये केंद्रीय कीटकनाशक मंडळ फरीदाबाद यांच्या शिफारशीनुसार आपल्याला एखाद्या कीटकनाशकाचा वापरही तिथं करता येईल. पण केव्हा? जेव्हा किडीने आर्थिक नुकसान पातळी ओलांडलेली आहे तेव्हा. तर सद्य परिस्थितीमध्ये मी जसं आपल्याला सांगितलं रासायनिक कीटकनाशकांचा वापर करायचा असेल तर मग कोणत्या कीटकनाशकांचा वापर करता येईल? त्यामध्ये फिप्रोनिल 40% अधिक इमिडाक्लोप्रिड 40% दाणेदार 5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन आपल्याला त्याची आळवणी तिथे करता येईल. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर कार्बोफ्युरॉन 3% दाणेदार 33.30 किलो प्रति हेक्टरी जर आपण जमिनीतून पिकाच्या मुळाजवळ जर आपण ते टाकलं तर आपल्याला तिथे या हुमणी अळीचा बंदोबस्त करता येऊ शकतो. किंवा थायामिथॉक्झॅम 0.4% अधिक बायफेन्थ्रिन 0.8% दाणेदार 12 ते 15 किलो प्रति हेक्टर या प्रमाणात आपल्याला तिथे वापर करता येईल. रासायनिक कीटकनाशकांचा वापर करायचा झाल्यास फिप्रोनिल 40% अधिक इमिडाक्लोप्रिड 40% दाणेदार 5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणामध्ये आपल्याला खोडाजवळ त्याचं ड्रेंचिंग करता येईल, आळवणी करता येईल. किंवा कार्बोफ्युरॉन 3% दाणेदार 33.30 किलो प्रति हेक्टरी या प्रमाणात आपल्याला मातीत मिसळून ते देता येईल. त्याचबरोबर थायामिथॉक्झॅम 0.4% अधिक बायफेन्थ्रिन 0.8% दाणेदार 12 किलो प्रति हेक्टरी या प्रमाणातही आपल्याला याचा वापर करता येईल. किंवा थायामिथॉक्झॅम 0.9% अधिक फिप्रोनिल 2% दाणेदार या संयुक्त कीटकनाशकाचा 12 ते 15 किलो प्रति हेक्टर याप्रमाणे खोडाजवळ जमिनीत ओलावा असताना मातीत मिसळून आपल्याला देता येईल. तर अशा पद्धतीनं जैविक आणि रासायनिक पद्धतीनं सुद्धा आपण या हुमणी अळीचं प्रभावी व्यवस्थापन करू शकतो. फक्त कीटकनाशकांचा किंवा जैविक कीटकनाशकांचा वापर करत असताना पाण्याचा सामू
हा 6 ते 7 दरम्यान असावा, जेणेकरून आपण जे उपाय योजना केलेल्या आहेत त्या अधिक प्रभावीपणे त्यांचं कार्य करू शकतील. धन्यवाद. सर, खरं म्हणजे हुमणी अळी पिकांवर येऊच नये यासाठी सुरुवातीपासूनच म्हणजे जेव्हा उन्हाळा असतो त्यावेळी जर समजा आपण मातीमध्ये जे शेणखत आहे तर ते आपण चांगलं कुजलेलं शेणखत असेल तर निश्चितच हुमणी अळीचा प्रादुर्भाव कमी व्हायला मदत होते. तर अशा ज्या सुरुवातीच्या उपाययोजना आहेत तर याविषयी आपण काय सांगाल? निश्चितपणे मी जसं आपल्याला सांगितलं की जसं पहिला पाऊस पडल्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं प्रकाश सापळी लावून प्रौढ भुंगेरे आकर्षित करून त्यांना नष्ट करायचं आहे. त्यानंतर आपल्याला या किडीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून चांगलं कुजलेलं शेणखत शेतामध्ये वापरायचं आहे. कमी कुजलेलं अर्धवट कुजलेलं शेणखत असेल तर अशा वेळेला ते आपण आपल्या जमिनीत वापरता कामा नये. आणि त्याही आधी आपण जर शेणखत आपल्याला शेतात वापरायचं असेल तर त्या शेणखतामध्ये 1 ते 2 किलो मेटारायझेम ॲनिसोप्ली ही जैविक बुरशीजन्य कीटकनाशक जर आपण तिथे टाकून त्याला चांगलं 1-2 महिना चांगलं कुजण्यासाठी ठेवलं तर आपल्याला अजून प्रभावीपणे ते शेणखत आपल्या शेतामध्ये पडेल. आणि हुमणी अळीचा जर शिरकाव होत असेल तर त्या हुमणी अळीचाही बंदोबस्त आपल्याला तिथं करता येईल. सर, आपले जे शेतकरी बांधव आहेत आणि ज्यांच्या शेतावर सध्या परिस्थितीमध्ये हुमणी अळींचा प्रादुर्भाव दिसून येतो आहे तर अशा शेतकरी बांधवांनी काय केलं पाहिजे, काय सांगाल? तर सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या पिकामध्ये हुमणी अळीचा प्रादुर्भाव झाला असेल तर शेतकरी बांधवांनी घाबरून जावायची गरज नाही. वेगवेगळ्या रसायनांचं मिश्रण करून फवारणी करण्याची आवश्यकता नाही. शास्त्रज्ञ आहेत किंवा कृषी विभागाचे अधिकारी आहेत यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क साधून आपण काय उपाययोजना करता येईल त्यासाठी अधिक माहिती घेता येईल. आणि प्रकाश सापळे, जैविक बुरशीजन्य कीटकनाशक मेटारायझियम किंवा शिफारशीत कीटकनाशक याचा वापर करून आपण निश्चितपणे या हुमणी अळीचा बंदोबस्त हा करू शकतो. तर डॉक्टर मगर सर, आज आपण या ठिकाणी आलात आणि हुमणी अळींचं नियंत्रण तसेच व्यवस्थापन याविषयी महत्त्वपूर्ण असं मार्गदर्शन शेतकरी बांधवांना केलं, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं तसेच समस्त शेतकरी बांधवांच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, आत्ताच आपण हुमणी अळींचे नियंत्रण याविषयी डॉक्टर प्रमोद मगर, विषय विशेषज्ञ कीटकशास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ यांची मृणालिनी दहिकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना. मिळेल पेन्शनचा आधार, शेतकरी राही निराधार, सुखाशी नात जोडले जाईल, म्हातारपण खुशाल होईल, सुरक्षित होईल अन्नदाता, सुरक्षित होईल अन्नदाता. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेनं लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य होईल सुरक्षित. आणि 60 वर्ष वयापासून 3,000 रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित. 55 रुपये ते 200 रुपयापर्यंत मासिक हप्ता देऊन प्रवेश करू शकतात 18 ते 40 वर्ष वयाचे शेतकरी. या अंशदायी योजनेत सरकार देईल बरोबरीचे योगदान. सर्व शेतकरी बंधू भगिनींनी या योजनेच्या लाभाकरिता जनसेवा केंद्रात जावे आणि आपले निशुल्क नोंदणीकरण करावे. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना, अन्नदात्याच्या परिश्रमाचा आधार, पेन्शन त्याचं भविष्य सुरक्षित साकार. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे जनहितार्थ जारी. शेतकरी बंधू भगिनींनो, कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. गेले 24 तासातील पर्जन्यमान याप्रमाणे: कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी अत्यंत जोरदार, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी खूप जोरदार तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. गोवा आणि मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात बरेच ठिकाणी पाऊस पडला. पुढील हवामानाचा अंदाज याप्रमाणे राहील: विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता, तुरळक ठिकाणी खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता तर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे. शेतकरी बंधू भगिनींनो, हा होता हवामानाचा अंदाज. शेतकरी बंधू भगिनींनो, याबरोबरच आजचा आपला किसानवाणी कार्यक्रम आता मात्र समाप्त करण्याची वेळ झालेली आहे. पुन्हा भेटूयात येत्या कार्यक्रमात. तोपर्यंत मृणालिनी दहिकरला अनुमती द्या. नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार. माहितीचा वावर
किसान वाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी.